मी अमित गायकर, नवी मुंबई एक 40 वर्षाचा साजरा करतो. भूतकाळी आपल्या शाळेने भविष्य घडवले शाळेने. मुले आता शाळेत जाऊ लागली, पण आजही अंतर्गण व्यापले शाळेने. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मागचा भाग. चला पुन्हा जाऊया आपण वर्गातल्या मागच्या भागावर. म्हणजे विद्यार्थी दशेत असताना मागचा भाग किती महत्व होता त्याची मोठी सांगताना मी माझी कविता रचना सादर करतो. टिंगल टपल्या आणि टिवल्या बावल्याचा रंजक भाग. कधीच ऐकू आली नाही कुणाची सरळ हात. मागच्या बाकापासून सुरुवात झाली होती ती आपल्या भन्नाट मैत्रीची. आणि फळ्यावरच्या पहिल्या वळ्या मुळाक्षरानं. हे बग्या, हे मन्या, हे वांग्या, हे नाग्या, कधी तो उद्धर आई बापाचा. हे बग्या, हे मन्या, हे वांग्या, हे नाग्या, कधी तो उद्धर आई बापाचा. मागचा भाग सदा मंतरलेला नव्हताच कुणाच्या धाकाचा. असली गंमत होती ती गृहपाठाची. सर मॅडम पोचेपर्यंत वही बदलून जायची. कधी पुस्तकं बदलली तर कधी वया, आणि त्यातच जमल्या काहींच्या जोड्या. शिक्षकांची एंट्री होता मागचा भाग सुरत असायचा. यांनी स्वागत केले की मस्करी असा प्रश्न शिक्षकांना पडायचा. अभ्यासात काय तर खेळात पण अव्वल असायचो. शाळेच्या प्रत्येक मोहिमेवर आम्ही झेंडाच मिरवायचो. पुस्तक बाजूला ठेवून वर्गात मस्तीची पेटवायचं मशाल. मागच्या बाकावर आबाधुबी झटापटीचा खेळ रंगायचा खुशाल. कधी ना चुकला शिव्यांचा मारा आणि धपाटा. मागचा भाग बोलला तर काहींचा उभा राहायचा अंगावरचा काटा. वादाच्या भोवऱ्यात सदा मागचा भागच सापडायचा. खुन्नस देऊन बघून घेईल म्हणून सगळा आरोप फसवायचा. माझा प्रत्येक मित्र माझ्या मस्तीचा खोड्यांचा साक्षीदार होता. कुठे हरवलात मित्रांनो, आपला मागचा भाग आपल्या मैत्रीचा हलकार होता. किती सांगू भोवती काव्यातून मांडले सारे काही. खरंच आम्हाला विसरत असेल तो वर्गातला मागचा भागही. धन्यवाद. प्रत्येकाच्या मनामध्ये हे आठवणीचं एक गाव